नमस्कार मित्रांनो, मी नितीन पाटील आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो आम्ही माझ्या शेतात ज्या कांद्याच्या ज्या चाडी बनवल्या आहेत तिथं आम्ही कांदा स्टॉक केलेला आहे। त्या कांद्याचा आज व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो। मी आता कांद्याच्या चाडमध्ये उभा आहे मित्रांनो। बघा, ही बघा मित्रांनो, कांद्याची चाड। अशा दोन चाडी आहेत मित्रांनो आमच्याकडे, एक लहान आहे याच्यापेक्षा। ही मोठी आहे आणि याच्यापेक्षा एक लहान आहे। दोघं चाळींमध्ये कमीत कमी 35 ते 40 ट्रॉली आम्ही कांदा स्टॉक केलेला आहे। हे बघा कांद्याची क्वालिटी कशी बघा मित्रांनो। तर मला या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना विचारायचं आहे की जे माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना, की आता सरकारने निर्यात म्हणजे एक्सपोर्ट करणं सुरू करून दिलेलं आहे मित्रांनो। तर हा माल आता विकायचा की 2 महिन्यानंतर किंवा 3 महिन्यानंतर विकायचा आहे, हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्हाला मी दुसरी चाड पण दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये। सध्याच्या स्थितीला मित्रांनो कांद्याला 18-20 रुपये भाव सुरू आहे आता। तर आम्ही हा कांदा जर समजा आता जून महिना आहे, ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये विक्रीसाठी काढला तर आम्हाला कमीत कमी कितीपर्यंत भाव भेटेल तुमचं मत सांगा याच्यामध्ये। व कांदा स्टॉक करण्याचा आम्हाला फायदा होऊ शकतो का हे या ब्लॉगमध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता। ही बघा मित्रांनो, ही पहिली चाड आपण बघितली आहे। आता दुसरी चाडकडे जातोय आपण। जी समोर दिसते ती दुसरी चाड आहे मित्रांनो। हे आमच्या सर्व घरच्या म्हशी आहेत। हे बघा म्हशी। व हा नंदुरबार दोंडाईचा हायवे आहे मित्रांनो। हे बघा मित्रांनो दुसरी चाड। तर त्याला नेटाने झाकलेला आहे मित्रांनो, ऊन लागू नये म्हणून। जर ऊन लागलं तर सर्व त्याला पांढरे डाग पडतील व जी क्वालिटी आपली ती खराब होईल। त्यासाठी ही सर्व काळजी घेतलेली आहे मित्रांनो। हा बघा कसा आहे आपला कांदा। तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला कमेंट करून सांगा की कांद्याचा स्टॉक केल्याचा फायदा होणार आहे की नाही, आणि कमीत कमी कितीपर्यंत आम्हाला भाव मिळू शकतो याची नक्की कमेंट करा। आणि सर्व माझा व्हिडिओ पाहून सबस्क्राईब आणि लाईक आणि कमेंट नक्की करा मित्रांनो। आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय ती देखील कमेंट करत जा। तर मित्रांनो सर्वांना प्रश्न नक्कीच पडणार आहे की हा एवढा कांदा कोणी स्टॉक केलेला आहे किंवा कुठं केलेला आहे। नंदुरबार तालुक्यातील जे घोटाणे गाव आहे मित्रांनो, तिथं हा कांदा स्टॉक केलेला आहे। व या चाळीचे मालक घोटाणे गावाचे माजी सरपंच श्री प्रकाश पाटील हे आहेत। त्यांनी सर्व मित्रांनो 40 ट्रॉली कांदा हा स्टॉक केलेला आहे। ते माझे वडील आहेत बरं का। नाही तुम्हाला वाटेल की भाऊ सांगी राहना की स्वतः नशी आणि आता सांगी राहना की मालक कोणशी।